नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.व्ही. सर आर.सी.एफ. राजमुद्रा कॉम्पिटिटिव्ह फोरम मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपण महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चर क्षेत्रातली जी काही एक्झाम आहेत, कृषी सेवक असेल किंवा पशुसंवर्धन पर्यवेक्षक असेल, यामधील जी काही बॅचेस आहेत महाराष्ट्रामध्ये आपणच घेतो मित्रांनो. हे तुम्हाला सांगावंसं मला वाटतं. यामध्ये काही गोष्टी मला क्लिअर करायच्यात. खूप विद्यार्थ्यांचे फोन आणि मेसेज येत होते, सर कृपया प्लीज एक डेमो लेक्चर टाका म्हणून. मी खास मित्रांनो डेमो लेक्चर म्हणजे आपलं काय आहे, मी सिलेबसलाच आजपासून सुरुवात केलेली आहे आणि हे सिलेबसला जी काही आपण सुरुवात केलेली आहे तोच तुमच्यासाठी मी पहिलं जी काही टॉपिक आहे, जे काही आपण लेक्चर घेतोय तोच तुम्हाला मी डेमो लेक्चर म्हणून देणार आहे. काही विद्यार्थी तर म्हणत होते, सर तुमची शिकवण्याची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीवर आम्हाला लक्ष द्यायचं, ते बघायचं आहे, तुम्ही कसं शिकवता ते बघायचं आहे. त्या सर्व गोष्टी विचारात घेऊन मी हा डेमो लेक्चर घेतोय मित्रांनो. पशुधन पर्यवेक्षक पदासाठी जी काही स्वतंत्र बॅच आहे त्या बॅचसाठी आपण घेतोय मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी आज पहिल्या लेक्चरमध्ये तुमच्या गोष्टी क्लिअर करेल. आपल्याला नेमकं कोणते मुद्दे घ्यायचे आहेत, आपल्याला एकूण कशी तयारी करायची, या सगळ्या बाबी मी सांगेल तुम्हाला. कारण की यामध्ये तुम्हाला सांगत असताना ही जी बॅच आहे ही पशुसंवर्धन जी काही आयुक्तालय आहे पुणे, तसेच जिल्हा परिषद भरती असेल, तसेच विद्यापीठ कृषी विद्यापीठ भरती असेल पशुधन पर्यवेक्षक, तसेच महानगरपालिका भरती असेल पशुधन पर्यवेक्षक, या सर्व पदासाठी सर्व जे काही तुम्ही ज्या डिपार्टमेंटला तुम्ही पशुधन पर्यवेक्षकच्या जागा निघतील त्या सर्व डिपार्टमेंटसाठी ही बॅच तुम्हाला चालेल. असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगळी बॅच नाही, सर्वांचं सिलेबस यामध्ये कव्हर केलं जाईल. आता विषय मुद्दा आहे, तर मुद्दा आपण उपस्थित करूया. आपले बॅचचं पहिलं लेक्चर आज आपण चालू केलेलं आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय की आपल्या बॅचची जी काही जाहिरात आहे ती दिसते मित्रांनो. आपण जी बॅचची जाहिरात आहे साधारणतः आता एका महिन्यामध्ये आपली जाहिरात पडू शकते केव्हाही, किंवा 15 दिवसात पण पडू शकते, कधीही. नवीन आकृतीबंध आलेला आहे आणि यानुसार आपल्याला आपण त्या अनुषंगानेच ही बॅच चालू केलेली आहे. तर विषय मित्रांनो असा आहे की एका विषयावरती मला बोलायचं होतं. काही विद्यार्थी असं म्हणत होते की सर तुमची फीस खूप जास्त आहे. मित्रांनो एक गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवायची आहे, फीस जास्त असण्यामागचं रिझन असं आहे, मी लेक्चर सुद्धा तेवढेच घेणार आहे. मला 15 लेक्चरमध्ये 30 लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतो 25 लेक्चरमध्ये 30 लेक्चरमध्ये सुद्धा काही लोक संपवतात. मी तुम्हाला सांगतो तुमचे लेक्चर किती होतील तुम्ही विचार पण करणार नाहीत मित्रांनो. लक्षात ठेवा, फक्त गायीच्या जाती, म्हशीच्या जाती, शेळ्याच्या जाती, कोंबड्यांच्या जाती, डुकरांच्या जाती शिकून पशुधन पर्यवेक्षक होत नाही मित्रांनो. प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक गोष्टी, एकदम बेसिक म्हणजे एकदम ए पासून ते आपल्याला झेड पर्यंत बघावं लागतं. प्रत्येक गोष्ट बारकाव्याने बघावं लागते. एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत बघावे लागते. छोटा सिलेबस नाहीये. तुम्हाला जरी कुणी सांगितलं असेल मी 500 रुपयामध्ये बॅच घेतो, मी 1000 रुपयामध्ये बॅच घेतो, घेतात, मी घेत नाही असं म्हणत नाहीये, परंतु त्या सब्जेक्टला तो जो काही तुमचे सब्जेक्ट आहेत, एकूण किती सब्जेक्ट आहेत, 12 सब्जेक्ट आहेत. फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे मिळून हे 12 सब्जेक्टचे जे काही टोटल जे काही विषय आहेत 12 सब्जेक्ट, त्याचा जे काही डाटा आहे तो पूर्ण एक्सप्लेन झाला पाहिजे, पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो जे काही महत्वाचं आहे याच्यासाठी ह्या सर्व बाबी असेल, किंवा डिग्रीचे काही पुस्तकं आहेत, डिग्रीचे इंग्रजी मीडियमचे काही पुस्तकं आहेत, 11वी 12वीचे काही पुस्तकं आहेत. 11वी 12वी तुम्हाला माहित असेल 11वी 12वीचं इंग्रजी मीडियमचं पुस्तक आहे, ते पूर्ण पुस्तक तुम्हाला मराठी मीडियम करून सांगावं लागतं. सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. या सर्वांसाठी ही फीस आपली 2500 आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण मी तुम्हाला देतोय, टेस्ट सिरीज सुद्धा याच्यामध्ये देतोय. आणि ही बॅच कधीपर्यंत आहे तर जाहिरात पडेपर्यंत, म्हणजे जाहिरात पडून परीक्षेचा पेपर ज्या दिवशी होईल त्या दिवशी ही बॅच बंद होईल मित्रांनो. आपली तुमच्या माहितीसाठी सांगतो. परंतु यामध्ये तुम्हाला 3 वेळेस एक लेक्चर पाहता येणार आहे. किती वेळेस? 3 वेळेस पाहता येणार आहे. नाहीतर तुम्ही म्हणताल मला लाईफ टाइम बॅच आहे, मी मित्राला देऊन टाकतो, तुझं संपलं, मला 3 वेळेसच पाहता येईल बॅच. तुला लक्षात आलं? खूप झालं, मला जर दया आली तर एखाद्याला 4 वेळेस मी देईल, ज्याला समजत नाही त्याला. लक्षात आलं? म्हणजे असं मी तुम्हाला सांगू शकेल. या अनुषंगाने आपण बॅच लॉन्च केलेली आहे मित्रांनो. या बॅच मध्ये मी तुम्हाला सांगितलं 12 सब्जेक्ट फर्स्ट इयर आणि सेकंड इयर असेल, डिग्रीचे काही सब्जेक्ट असतील महत्वाचे, त्याचबरोबर जी काही महत्वाचे जे काही पार्ट आहे ते सर्व
पार्ट मी याच्यामध्ये घेणार आहे, पूर्ण सेशन एकही कंटेंट याच्यामध्ये सोडणार नाही मित्रांनो, त्याच्यासाठी ही फीस आपली तेवढी आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. चला मग आपण यामध्ये एक पुढचा मुद्दा आपण घेऊया. हे सर्वांसाठी डेमो लेक्चर आहे, तुम्ही जास्तीत जास्त हा डेमो लेक्चर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता. त्यांना आवडलं तर येतील, त्यांना नाही आवडलं तर तिकडच 500 वाली घेतील. विषय ते नाहीये मित्रांनो, आपला विषय खोल आहे. यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, जाळा आणि धूर संगत निघालं पाहिजे, विशेष नाही त्याच्यामध्ये. लक्षात आलं? आता याच्यामध्ये बघा, आपण पशुसंवर्धन विभाग याच्या संदर्भात बोलतोय. पशुसंवर्धन विभाग यानी की महाराष्ट्र पशुसंवर्धन खाते. तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, 20 मे 1882 साली पशुसंवर्धन खात्याची स्थापना झाली. आता 20 मे 1882 साली हा डिपार्टमेंट स्थापन होतो. कधी? 20 मे 1882 मध्ये. मग यामध्ये हा स्थापन झाल्यानंतर तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये हा जो काही डिपार्टमेंट आहे आज चालू आहे. मग हा डिपार्टमेंट जे आहे याचं विभागीय आयुक्तालय जे आहे ते आपण महाराष्ट्राचं पुण्यामध्ये आहे असं म्हणतो. मग यामध्ये तुम्हाला सांगत असताना हा जो काही दिवस आहे 20 मे जो काही हा दिवस आहे, हा दिवस आपण पशुसंवर्धन दिन म्हणून साजरा करतो. काय म्हणून साजरा करतो? पशुसंवर्धन दिन म्हणून आपण साजरा करतो. तुमच्या माहितीसाठी माहित असावं, कारण की या दिवशी आपण 20 मेला महाराष्ट्र पशुसंवर्धन खात्याची स्थापना केली, म्हणून 20 मे हा दिवस पशुसंवर्धन दिन म्हणून आपण साजरा करतो. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे पशुधन हा एक महत्वाचा आहे. शेतकऱ्यांसाठी जर जोड व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल, शेतकऱ्यांना करायचा असेल, तर शेतकऱ्यांचा मित्र जर सगळ्यात जवळचा कोण असेल तर हा पशुधन आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी आहेत, प्रत्येक शेतकऱ्यांकडे आज आपण पाहतो गाय नसेल तर शेळी आहे, शेळी नसेल तर मेंढी आहे, बैल आहेत. याच्याशिवाय शेतकऱ्यांची उपजीविका भागत नाहीये. शेतकऱ्यांचा हृदय म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो. हा डिपार्टमेंट एवढा महत्वाचा डिपार्टमेंट आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, जो काही महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग आहे याच्या अंतर्गत पशुवैद्यकीय सेवा आपल्या दारी पुरवल्या जातात. आता ह्या पशुवैद्यकीय सेवा आपल्या दारी पोहोचण्यासाठी तुमच्यासारखे माझ्यासारखे पशुधन पर्यवेक्षक लागतील, आपले सिनियर काही डॉक्टर्स लागतील. त्याच्यासाठी पशुवैद्यकीय सेवा आपल्या दारी ही योजना आहे. त्याचबरोबर रोगप्रतिकारक म्हणजे आपल्याकडे जी काही लाळ खुरकूत असेल, खुरकूत सारखा रोग असेल किंवा वेगवेगळे रोग असतील जनावरांमध्ये होणारे, त्या रोगांचा नैनात किंवा रोगांचा आपल्याला जी काही जनावरांना होणारे जे काही रोग आहेत हे टाळायचेत आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला काय करावे लागतात? लसीद्वारे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती त्यांची वाढवावी लागते, म्हणून लसीकरण करावं लागतं. हे सुद्धा हे पशुसंवर्धन विभाग आपलं करत असतं. त्याचबरोबर जर तुम्हाला पशुच्या संदर्भामध्ये काही अडचणी असतील, पशुच्या संदर्भामध्ये काही समस्या असतील, तर तुम्ही डायरेक्टली पशुसंवर्धन विभागाला या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करू शकता आणि पशुधनाची जी काही माहिती आहे तुम्ही मोफतरित्या मागवू शकता. यामध्ये शंका नाहीये मित्रांनो. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो मित्रांनो, यामध्ये हा जो काही भाग आहे स्वयंरोजगार योजना असेल, शेळी वाटप असेल गव्हर्नमेंट तर्फे, शेळीसाठी अनुदान आहे, मेंढीसाठी अनुदान आहे, गायीसाठी अनुदान आहे, एवन गोठ्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासन अनुदान देतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोंबड्या सुद्धा तुम्ही वाटप करू शकता, कोंबड्या सुद्धा तुम्ही कोंबडी पालन सुद्धा करू शकता. चारा व मुरघास निर्मितीद्वारे आपल्याकडे मुरघास तयार करा जमिनीमध्ये आणि मुरघास तयार करून सुद्धा दूध उत्पादनामध्ये तुम्ही वाढ करू शकता. हिरवा चारा कशा पद्धतीने साठवणूक करायचं, ह्या सर्व गोष्टी ह्या पशुसंवर्धन जे काही विभाग आहे याच्या मार्फत आहे. बाह्य फलनाद्वारे वासरांची पैदास, लिंग वर्गीकृत रेत मात्र तंत्रज्ञान हे केलं पाहिजे. यामध्ये तुम्हाला सांगतो, आज आपण पाहतो आपल्याकडे जर्सी नावाची गाय आहे, इंग्लंड मधून आणली. आपली होलिस्टेन फ्रिजन नावाची गाय आहे, आपण हॉलँड नेदरलँड मधून आणली. ही किमया फक्त रेतनामुळे झाली आहे. या कृत्रिम रेतनामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. जर कृत्रिम रेतन तंत्रज्ञान नसतं, गोठीत वीर्याच्या प्रयोगशाळा महाराष्ट्रामध्ये नसत्या, तर ह्या गोष्टी अशक्य होत्या मित्रांनो. शक्य होत्या का मला सांगा? गोठीत वीर्याच्या प्रयोगशाळा जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी गोठीत वीर्याच्या प्रयोगशाळा आहेत. पुण्यामध्ये आहे,
नागपूरमध्ये आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गोठी तुगरियाच्या प्रयोगशाळा आहेत. दुसऱ्या देशातली जनावरं असतील किंवा बाहेरच्या देशातून आणलेले जनावरं या ठिकाणी आपण विमानात होलिस्टेन फ्रिजन आणू शकतो का टाकून नाही आणू शकत, पण तिथल्या वळूचं आपण रेतन म्हणजे वीर्य काढून आपण या ठिकाणी साठवू शकतो आणि त्या ठिकाणी जनावरे भरवू शकतो आपण. हे कृषी विभाग हे पशुसंवर्धन विभाग करतं मित्रांनो. आणि ही आहे माझ्या पशुसंवर्धन विभागाची किमया. आणि ह्या पशुसंवर्धन विभागामध्ये मला भविष्यामध्ये काम करायचं आहे म्हणून मी ही बॅच घेतोय. मी या पशुसंवर्धन विभागाची शपथ घेतो आणि आजपासून 5 तास अभ्यास करणार असं तुम्ही प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे आणि तुम्ही अभ्यास केलं पाहिजे मित्रांनो. हा डिपार्टमेंट आहे आणि ह्या डिपार्टमेंट वरती आपल्याला काम करायचं आहे आणि ह्या डिपार्टमेंट मध्ये मला पशुधन पर्यवेक्षक व्हायचं आहे. याच्यासाठी मला सिलेबस पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे. यासाठी आपण मित्रांनो पशुसंवर्धन विभागाचं जे काही पशुसंवर्धन पर्यवेक्षक नावाचं पद आहे याच्यासाठी आपण आजचं जे काही पहिलं सेशन आहे बॅचचं पहिलं लेक्चर आहे. मी आज पहिलं लेक्चर सर्वांच्या वतीने मी आज स्टार्ट करतोय. आजपासून आपली बॅच चालू होते असं आपण गृहीत धरूया. आपण एकतर आता मी एकटंच बोलतोय, मी एकटं बोलणार नाहीये, मी तुम्हाला सोबत घेऊन बोलणार रोज, कारण की आपण एक टाइम ठरवून टाकू आणि आपण विशेषतः लाईव्ह बॅच घेतलेली आपल्याला अतिउत्तम असेल. आपण लाईव्ह बॅच वरती तुमचं आणि माझं बोलणं पण होईल, नेमकं काय मुद्दे आहेत ते पण कळतील. या सर्व गोष्टी आपण बघूया मित्रांनो. बघा यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो एक लक्षात ठेवा, पशुसंवर्धन मध्ये तुम्हाला सांगतो पशुसंवर्धन काय आहे नेमकं. यामध्ये पशुसंवर्धन म्हणजे गाय असेल, शेळी असेल, मेंढी असतील किंवा पाळीव प्राणी सगळे असतील यांचा सांभाळ करणे म्हणजेच आपण याला पशुसंवर्धन असं म्हणतो का. मग यामध्ये अशा व्याख्या वगैरे तुम्हाला कधीच येत नाहीत मित्रांनो. पशुसंवर्धन मध्ये नेमकं काय येतं, पशुसंवर्धनामध्ये नेमकं आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, या सगळ्या बाबी आपल्याला महत्वाच्या आहेत. आज आपण पाहतो जग मित्रांनो, या जगामध्ये जर आपण पाहिलं लोकसंख्या जर पाहिली, लोकसंख्या आपण ही लोकसंख्या मी जाणून बुजून पाहतोय मित्रांनो. जर आपण जगाची लोकसंख्या पाहिली त्यापैकी 17.5% लोकसंख्या माझ्या भारतात आहे. आणि जर आपण असा जर विचार केला जगाच्या एकूण पशुपैकी IMP पशुपैकी 17% पशु हे भारतात आहेत. किती टक्के? 17% पशु हे भारत देशात आहेत. लक्षात ठेवा हा मुद्दा येतो. यामध्ये हे जर 17% पशु जर आपल्या भारतात असतील तर पशुधनामध्ये जर आपण विचार केला हे पशुधन आहे, या पशुधनात आपला जगामध्ये प्रथम क्रमांक लागतो मित्रांनो. हा प्रश्न येऊ शकतो. जर पशुधनामध्ये जगात आपला पहिला क्रमांक लागतो तर या पशुधनामध्ये आपण एक विचार करूया, या प्रथम क्रमांकाचं जर आपलं भारत देश असेल तर यामध्ये राज्यांना सुद्धा तेवढंच महत्वाचं स्थान असेल मित्रांनो. मी याच्यावरती जास्त हा घटक इथं घेणार नाहीये. प्रॉपरली तुम्हाला सांगत असताना, प्रॉपरली तुम्हाला शिकवत असताना काही गोष्टी मला तुमच्या समोर मांडायच्यात. त्यावेळेस ह्या गोष्टी म्हणजे कसं, ज्यावेळेस मी प्रॉपर टॉपिक घेणार त्यावेळेस या गोष्टीमध्ये पशुधनामध्ये गायीच्या संख्येत किती आहे, शेळ्याच्या संख्येत किती आहे, मेंढ्याच्या संख्येत किती आहे, उंटाच्या संख्येत किती आहे, गाढवाच्या संख्येत महाराष्ट्र किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण पशुगणना होईल, पशुगणना सध्या चालू आहे, या पशुगणनेपासून आपल्याला करायचं आहे. म्हणजे हा टॉपिक स्वतंत्र असेल जे त्या टॉपिक मध्ये आपल्याला घ्यायचं आहे. परंतु तत्पूर्वी प्रस्तावना करत असताना मी काही गोष्टी तुम्हाला सांगेल. यामध्ये जी काही ट्रिक्स आहे ही ट्रिक्स आहे उत्तर राम. उत्तर राम आपल्याला माहित असेल, उत्तर राम आपण म्हणतो. उत्तर राम म्हणजे पशुधनात अग्रेसर असणारे राज्य आहेत भारतातले. आता बघा उत्तर राम BBA. आता काय ट्रिक्स आहे उत्तर राम BBA. उत्तर राम BBA. उ म्हणजे उत्तर प्रदेश. काय आहे हे? उ म्हणजे उत्तर प्रदेश, हे उत्तर प्रदेश आहे. रा म्हणजे राजस्थान, रा म्हणजे राजस्थान. म म्हणजे मध्य प्रदेश, म म्हणजे मध्य प्रदेश. बी म्हणजे बंगाल, बी म्हणजे पाणीपुरी वाले बिहार, बी म्हणजे बंगाल, बी म्हणजे बिहार. ये म्हणजे आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश. 1 नंबर उत्तर प्रदेश, 2 नंबर राजस्थान, 3 नंबर मध्य प्रदेश, 4 नंबर बंगाल, 5 नंबर बिहार, 6 नंबर आंध्र प्रदेश आणि 7व्या क्रमांकाला माझं राज्य आहे तो म्हणजेच महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र लक्षात ठेवा. हा महाराष्ट्राचा
पशुधनामध्ये 7वा क्रमांक लागतो, हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। पशुधनात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे, तर 7व्या क्रमांकावर आहे, हे लक्षात ठेवा। 7 खूप महत्वाची असते मित्रांनो, 7 म्हटलं की विषय संपला। महाराष्ट्र आणि भारत क्षेत्रफळानुसार भारत कितव्यावर आहे, 7व्या क्रमांकावर आहे, आणि या पशुधनेत आपला महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे, 7व्या क्रमांकावर आहे। याच्यामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं खूप गरजेच्या आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि ह्या पशुचा जो काही विस्तार आहे, हे पशुच्या विस्तार किंवा पशुधन आहे, आज मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला वाढताना दिसत आहे। या महाराष्ट्रातलं सर्वात मोठं कत्तलखाना आपण पाहतो देवनार, या बीजेपी सरकारच्या कालखंडामध्ये असेल किंवा या अन्य गव्हर्नमेंट असेल, यामुळे कत्तलखानेवरती सुद्धा कुठेतरी बंधन येताना आपल्याला दिसत आहेत आणि पशूंची संख्या आपल्याला कुठेतरी वाढताना दिसते मित्रांनो। तुम्हाला सांगतो आता हे पशुधन आहे, पशुधनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र खूप अग्रेसर आहे मित्रांनो। पशुधनामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे, आता लातूरची देवणी आता महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। आमच्या जळगावची असेल, आटपाडी सांगलीची असेल, तापी खोऱ्यामध्ये आढळणारी खिल्लारी बैलाची जोडी आज भारतामध्ये प्रचलित आहे। दिसायला अतिशय देखणी, पाणीदार डोळे आणि एकदम म्हणजे भयानक, म्हणजे लोक घरासमोर शेती कामासाठी नाहीतर शो साठी सुद्धा हे आमचे बैल महाराष्ट्रातले वापरतात। तुमच्या माहितीसाठी सांगतो, मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याकडे पशुधनाची वाढ होताना दिसत आहे। म्हणून या महाराष्ट्राला अनेक वेळा मित्रांनो तुम्हाला मी सांगेल, अनेक वेळा गोपाल रत्न पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे। IMP मोस्ट इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, गोपाल रत्न पुरस्कार, गोपाल रत्न पुरस्कार, हा गोपाल रत्न पुरस्कार कशा संदर्भात आहे, तर पशुधनाच्या संदर्भात आहे मित्रांनो। महाराष्ट्र शासनाला अनेक वेळा भारतात केंद्र सरकारतर्फे गोपाल रत्न पुरस्कार मिळालेला आहे, हे माहिती असावं, हे परीक्षेमध्ये प्रश्न पडतो। आणि या सर्व बाबी आहेत। यामध्ये पशुधनाचे महामंडळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे। महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ पशूंचा विकास करण्यासाठी, पशुधनांचं विस्तार करण्यासाठी अकोला या ठिकाणी पशुधन महामंडळाचं मुख्यालय या ठिकाणी स्थापन करण्यात आलं। अकोला या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर पशुधन विकास महामंडळाचं मुख्यालय आहे। तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, इथं लक्षात ठेवायचं आहे। ओके, सुरुवात पुण्यामध्ये झाली। पुण्यामध्ये जरी हा जे काही पशुधन विकास महामंडळाचं सुरुवातीला स्थापन केलेलं असेल, तरी सुद्धा आता रिसेंटली जर तुम्हाला विचारला, असा जर प्रश्न विचारला, पशुधन विकास महामंडळाचं सुरुवातीचं मुख्यालय कोणतं आहे किंवा पशुधन विकास महामंडळ सर्वप्रथम कुठे स्थापन झालं, तर पुण्यामध्ये। पण सध्या रिसेंटली कुठे आहे, रिसेंटली म्हणजे खूप वर्षापूर्वी स्थलांतरित झालं, तो म्हणजे कुठे स्थलांतरित झालं, अकोल्यामध्ये। आज जे काही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे, त्या ठिकाणी म्हणजे अकोला शहरामध्ये याचं मुख्यालय आहे, असं म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो। अशा पद्धतीनं यामध्ये महाराष्ट्रामध्ये गोठीत विर्याच्या प्रयोगशाळा उत्पादनासाठी पशुधनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती केली मित्रांनो महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्र हे तुम्हाला सांगतो, कारण की हिंदू धर्मामध्ये गायीला आईचं स्थान दिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पशुधनांची संख्या वाढते, गरीब कुटुंबापासून ते मोठ्या कुटुंबापर्यंत, म्हणजे अत्यंत प्रत्येक घरामध्ये जरी पाहिलं तरी आपल्याला एक तरी जनावर आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळू शकतं। जनावरांचा वापर बी तसा आहे, जनावरांच्या पासून दूध उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं। जनावरांच्या ह्याच्यापासून आपण जर पाहिलं, शेतीमध्ये मशागतीसाठी, वाहतुकीसाठी आपण जनावरे मोठ्या प्रमाणामध्ये पाळतो। यासाठी आपल्याला जी काही वेगवेगळे महत्वाचे जी काही पार्ट आहेत या लेक्चरमध्ये, म्हणजे या कोर्समध्ये आपल्याला पाहणं गरजेचं आहे मित्रांनो। तुम्हाला सांगतो पशुधनामध्ये, तुम्हाला सांगतो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, जी काही जनावर आहे, जी काही पशुधन आहे, याच्यामध्ये मला तुम्हाला सांगावं असं वाटेल, जाणून बुजून मी तुम्हाला सांगेल, पशुसंवर्धन करत असताना याच्यामध्ये जनावरांची देखभाल करणं खूप गरजेचं आहे, जनावरांची सांभाळ करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। आता जनावरांचा सांभाळ कसं करणार, जनावरांची देखभाल कसं करणार, याच्यावर सुद्धा खूप महत्वाचे मुद्दे आहेत बरं का। एक एक मुद्दे, जनावरांचं व्यवस्थापन असेल, हे सगळे मुद्दे आपल्याला एक एक खोडून टाकायचे आहेत। जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये जनावरांचा गोठा हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे। या गोठ्याला खूप महत्वाचं स्थान आहे। जर तुम्हाला संगोपन करायचं असेल, जनावर पाळायचे असेल, तर जनावर खरेदीपासून ते गोठ्यात बांधेपर्यंत, ह्यांचं संगोपनापर्यंत हे सगळं बारकाव्याने काटकसरीने आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे। माझ्या समोर बसलेले सगळे डॉक्टर साहेब आहेत, लेक्चर पाहतायत, लक्षात आलं का? आज त्यांच्या हातात, आज अंगामध्ये सळसळत रक्त आहे म्हणून गाडीला किक मारतं भावा, आणि आज आपण 4 नाही 8 गावं फिरतो। परंतु हेच गावं 25 वर्षे, ज्यावेळेस तुझं आपलं वय 70
वर्ष असेल, 60 वर्ष असेल, त्यावेळेस आपण गाडीवर फिरून नाही करू शकत. भविष्य नाही, त्याच्यासाठी अभ्यास नीट करायचंय माझ्या भावा, लक्षात ठेव. ओके, यामध्ये इथं लक्षात ठेवायचं आहे. आपण एक महत्वाचा मुद्दा बघूया. जनावरांचं व्यवस्थापन करत असताना त्यामधलं एक महत्वाचा घटक मी सांगेल, मला सगळ्यात महत्वाचं वाटतं, तो म्हणजे पाणी. पाणी हा घटक व्यवस्थापनामध्ये, पाणी हा घटक मला महत्वाचा वाटतो. म्हणून या पाणी या घटकावर तुम्हाला सांगेल, जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये, शरीर क्रियेमध्ये जर सर्वात महत्वाचा घटक जर कोणता असेल तर मी पाणी सांगतो. या पाणी या घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो असं मला वाटतं. आता बघा, यामध्ये एक साधारणतः जनावरांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण जर 10% पेक्षा जर कमी झालं, लक्षात ठेवा, जर जनावरांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण जर 10% पेक्षा कमी झालं, किती टक्के सांगतोय, 10% पेक्षा कमी, कशातलं प्रमाण आहे हे, शरीरातील प्रमाण, शरीरातील कशाचं प्रमाण आहे, पाण्याचं प्रमाण आहे. 10% पेक्षा जर कमी झालं तर जनावरे दगावतात. आणि याकडे जर बारकाव्याने जर लक्ष नाही दिलं तर या एका क्रियेमुळं 25%, किती टक्के, 25% जनावरांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. बघा किती महत्वाचा घटक आहे पाणी. जर जनावरांना, जर तुम्ही हे जनावरांना शरीरामध्ये जर पाण्याचं प्रमाण, आपण काय पाहतो, खूप थंडी आहे, थंडीमध्ये आपण जास्त पाणी देतो, खूप किंवा एक मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, झड लागलेली आहे, 8 दिवसाची झड लागलेली आहे, आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. कधी कधी आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या गाभण जनावरांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसते बघा. त्यावेळी जनावरांमध्ये जी काही शरीरामधला सर्वात महत्वाचा घटक जर मी तुम्हाला सांगेल तर पाणी आहे मित्रांनो. आणि हे पाणी जर 10%च्या पेक्षा जर खाली आलं तर यामध्ये जनावरे दगावली जातात. आणि जर हे तुम्ही लक्ष नाही दिलं तर 25% पर्यंत जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. इथं लक्षात ठेवायचं. मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगेल, ही जनावरे आहेत, याच्यामध्ये जनावरांमध्ये गायी असेल, म्हैस असेल, शेळी असेल, मेंढी असेल, कोंबडी असेल, सगळे याच्यामध्ये पशुगणनेमध्ये जेवढे प्राणी येतात त्या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये केला. मित्रांनो, या जनावरांच्या शरीरामध्ये 70% पाणी असतं. किती टक्के, 70% पाणी असते. प्रश्न हे येतात बरं का, सरळ प्रश्न कसा तयार होतो, मी सुरुवातीचे काही लेक्चर तुम्हाला असं सांगेल की प्रश्न कसा तयार होतो, प्रश्न कसा येऊ शकतो, या सगळ्या बाबी मी तुम्हाला सुरुवातीला सांगत जाईल. पुन्हा एकदा जर तुम्हाला माहित झाले माझ्यासोबत, जर तुम्ही माझी आणि तुमची टोनिंग जमायला, माझा आणि तुमचा आवाज कनेक्ट होण्यासाठी मित्रांनो आपल्याला कमीत कमी 10 लेक्चर लागतील. म्हणजे माझी भाषा असेल किंवा तुमच्याकडची जी काही भाषा असेल, प्रादेशिक, तुम्ही कुठे नगरचे काही मुलं आहेत, आपल्याकडे गडचिरोलीचे पोरं आहेत, काही आपल्याकडे याचे खानदेशातले काही मुलं आहेत, जी भाषेची जी काही टोनिंग आहे ती समजण्यासाठी आपल्याला साधारणतः 10 लेक्चर लागतील. आणि 10 लेक्चर नंतर आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो. माझी भाषा तुम्हाला सहजरित्या कळू शकते, तुमची भाषा मला सहजरित्या समजू शकते. नेमकं तुम्हाला काय अपेक्षित आहे तेही मला कळू शकतं. मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. मृत्यूचं प्रमाण आपण पाहिलं. आता बघा यामध्ये, तसेच यामध्ये हे 70% पाणी काय म्हणलो मी, पशुधनात असतं, जनावरांमध्ये असतं. पण जनावराच्या काही भागामध्ये हे बी महत्वाचा मुद्दा आहे, काही भागामध्ये 90% पाणी असतं. काही भाग असे आहेत जनावरांच्या शरीरामध्ये ते 90% पाणी असतं. आता जनावरांच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो की जनावरांचं जे काही पाणी आहे, जनावरांच्या शरीरामध्ये पाणी असतं, त्या जनावरांच्या शरीरातली जी काही पाणी आहे हे 3 भागामध्ये आपण वर्गीकरण करतो. किती भागात, 3 भागात वर्गीकरण करतो. आता हे 3 भागामध्ये वर्गीकरण कसं असणार, जनावराच्या शरीरामध्ये 3 प्रकारे पाणी असणार आहे का, येस, 3 प्रकारे पाणी जनावराच्या ह्याच्यामध्ये असू शकतं. आता बघा यामध्ये जनावर काय करतं, जनावरे आवश्यकतेप्रमाणे, असं मी थोडंसं हे बोललेले सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत बरं का. मी तुम्हाला सांगेल, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. जनावर त्याच्या स्वखुशीनं, त्याच्या आवश्यकतेनुसार जे पाणी पितं हे सुद्धा पाणी जनावराच्या शरीरामध्ये असतं. म्हणजे यामध्ये पिलेले पाणी असा शब्द प्रयोग आपण वापरू शकतो. म्हणजे स्वखुशीनं आवश्यक तेवढं पाणी जनावर पितं, ते पाणी पहिलं. दुसरं म्हणजे खाद्यातून, म्हणजेच याला आपण असं म्हणू शकतो, खाद्यातून म्हणण्यापेक्षा मी असा शब्द वापरेल, चाऱ्याद्वारे
पिलेले पाणी, चाऱ्याद्वारे पिलेले पाणी. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे मेटाबॉलिक. याच्यावर प्रश्न येईल बरं का पोरांनो, मेटाबॉलिक. आता मेटाबॉलिक मास्तर हे नाही समजलं. पिलेले पाणी कळालं, आवश्यकतेनुसार ताण लागली पिला पाणी. चाऱ्याद्वारे हे कळालं, चाऱ्याद्वारे म्हणजे आपण जर पाहिलं हा चारा आहे मित्रांनो, हा चारा आहे, याच्यामध्ये एक आहे हिरवा चारा आणि दुसरा आहे इथं कोरडा चारा. एक आहे हिरवा चारा आणि दुसरा आहे इथं कोरडा चारा. आणि जर आपण पाहिलं हिरवा चारा म्हणजेच यामध्ये म्हणजे ओला चारा 75 ते 90% पाणी आहे याच्यात. किती पाणी आहे? 75 ते 90% पाणी आहे. आणि जर कोरडा चारा म्हणजे आपली सरमाड वगैरे असेल किंवा ज्वारीची कडबा असेल याच्यामध्ये फक्त आणि फक्त 10 ते 15% पाणी असते. इथं परीक्षेमध्ये प्रश्न तयार होतो. इथं जनावरांना दिल्या जाणाऱ्या ओल्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण किंवा हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते, कोरड्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते असा प्रश्न येऊ शकतो. कोरड्यामध्ये 10 ते 15% आहे आणि ओल्या म्हणजे हिरव्या चाऱ्यामध्ये 75 ते 90% पाणी याच्यामध्ये असतं. विशेष काय आहे, आपलं एक संदर्भ पाहतो. हे संदर्भ हे महत्वाचं आहे. जशास तशी वळ येऊ शकते म्हणून तुम्हाला सांगतो. शरीरातील विविध क्रियेमुळे शरीरात निर्माण होणारं जी काही पाणी आहे त्या पाण्यास काय म्हणतात असा प्रश्न जर पडला तर काय करणार. आता प्रश्न येऊ शकतो म्हणजे शरीरामध्ये विविध क्रिया तयार आहे. आता मला सांगा पचन क्षमता आपली जी काही मी तुम्हाला समजेल अशा भाषेत बोलतो बरं का पोरांनो. ह्याला वेगवेगळे इंग्रजी शब्द आहेत पण आपल्याला समजेल कारण की आपण 10वी वरती 2 वर्षाचा डिप्लोमा केलेला आहे आणि आपल्याकडे डिप्लोमाचाच पोरगा आहे, डिग्रीचा एकही पोरगा येणार नाही. एवढी छोटी नोकरी तो डिग्रीचा वाग करू शकत नाहीये. लक्षात आलं. कारण की ह्या डिग्रीला खूप स्कोप आहे. आज जर एमबीबीएस जर पोरगा करत नसेल तर एमबीबीएस लागला नाही नंबर तर त्याच्यानंतर जर त्याची चॉईस कोणती असेल तर मी सध्या सांगेल की ह्या डिग्रीकडे जास्त वळतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो बरं का. मग स्कोप आहे, भविष्य आहे म्हणून. आता यामध्ये तुम्हाला सांगतो हे जे काही आहे हे शरीरातील विविध जे काही भाग आहे, शरीरातील विविध क्रियेमुळे निर्माण होणारं जे काही पाण्याचं प्रमाण आहे त्याला मेटाबॉलिक म्हणतात. मेटाबॉलिक शरीरात वेगवेगळ्या क्रियेमुळे तयार होणारं पाणी. 3 प्रकारचं पाणी हे जनावरांच्या शरीरामध्ये असतं मित्रांनो. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि जर जनावर हे प्रथिने सारखे घटक, प्रथिने आणि क्षार, प्रथिने असेल हे क्षार असेल याचं प्रमाण जर त्यांच्या शरीरामध्ये जास्त असेल तर जनावरांना पाणी जास्त लागतं. जनावरांना पाणी हे जास्त लागतं. जर हेच प्रमाण प्रथिने आणि क्षार जर त्यांच्या शरीरामध्ये खाद्याद्वारे जास्त जात असतील किंवा त्यांना चाऱ्याद्वारे असेल किंवा तुम्ही खाद्याद्वारे त्यांना हे देत असाल तर ह्याच्यामध्ये जास्त लागायला लागतं. याच्यामध्ये त्यानंतर मी तुम्हाला सांगेल ह्यांना नेमकं टेम्परेचरनुसार यांना पाणी द्यावं लागतं का किंवा पाणी द्यावं का, तर बिलकुल दिलं पाहिजे. तुम्हाला सांगतो मी एक उदाहरण सांगतो. जनावरांना लागणारं जे पाणी आहे हे वेगवेगळ्या जनावरांना वेगवेगळं आहे. उदाहरण तुम्हाला जर सांगितलं सर्वसाधारण पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी. आता हे जनावर आहे किंवा गाय म्हैस काही बी घ्या, जनावरांना प्रश्न आहे बरं का, कॉमन प्रश्न आहे जनावरांसाठी. जनावरांना याच्यामध्ये पाणी पिणे प्लस स्वच्छता 2 गोष्टीसाठी. जनावरांना पाणी पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी कॉमन घ्या. साधारणतः 100 ते 125 लिटर पाणी लागतं दिवसाला. दिवसाला एवढं पाणी लागतं, लक्षात ठेवायचं बरं का. आणि साधारणपणे जर तुम्ही पोषणासाठी जर गाय असेल, दुग्ध उत्पादन करत असाल, गाई असेल, शेळी असेल किंवा वेगवेगळे प्राणी असतील, त्या वेगवेगळ्या प्राण्यांना पाण्याची ऋतूनुसार त्यांच्या टेम्परेचरनुसार पाण्याची गरज काय आहे ही प्रत्येकाची काय आहे वेगवेगळी आहे असं आपण म्हणू शकतो. आता साधारणतः म्हशींना जी काही आहे, म्हशी जर आपण पाहिलं तर साधारणतः म्हशींना दिवसाला, म्हशी जर पाहिल्या आपण, म्हशी जर पाळायच्या ठरलं, पवार सर म्हशी पाळतोय, पवार सरांकडे 10 म्हशी आहेत. आता मी म्हैस पालन करतोय तर माझ्याकडे म्हैस आहे, मी म्हशीला पाणी किती दिलं पाहिजे दिवसाला, साधारणतः दिवसाला 27 ते 28 लिटर पाणी दिलं पाहिजे. किती, म्हशीला किती पाणी दिलं पाहिजे, 27 ते 28 लिटर पाणी दिलं पाहिजे. आणि साधारण तुम्हाला सांगतो 0.45 लिटर, हे 0.45 लिटर दूध घ्यायचंय तुम्हाला जास्त.
हे दूध घ्यायचं एवढं साधारणतः किती 0.45 लिटर दूध जर आगाव घ्यायचं असेल तर त्या जनावराला तुम्हाला साधारणतः 1 लिटर पाणी पाजावं लागतंय जास्तीचं बरं का 1 लिटर म्हणजे एवढंच दूध घ्यायचं आणि मी 1 लिटर बिस्लरीची बॉटल घेतो आणि तोंडात टाकतो असं नाही जमत जर ते जनावर 27-28 लिटर पाणी पित असेल तर त्या जनावरांना एवढं 0.45 लिटर म्हणजे जवळपास पाऊण लिटरच्या आसपास जर दूध तुम्हाला या ठिकाणी जर एवढं 0.45 लिटर जर तुम्हाला दूध जास्त वाढवायचं असेल तर साधारणतः 1 लिटर पाणी द्यायचंय ऍव्हरेज जर काढलं तर 1 लिटर दूध जर आपण वाढवायचं असेल तर तुम्हाला 2 लिटर पाणी जनावरांना अधिक पाजावं लागतं हे नियम आहे हे पुस्तकीय भाषा आहे बरं का आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो काय असतं मित्रांनो आपण प्रॅक्टिस करत असतो आणि आपण प्रॅक्टिस करत असताना आपल्याला वेगळे वेगळे अनुभव येतात पुस्तकाचं नॉलेज आपल्याला बघायचं आहे व्यावहारिक नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे पण व्यावहारिक नॉलेज आणि पुस्तकाचं ताळमेळ लागत नाही लक्षात ठेवा व्यावहारिक नॉलेज आणि पुस्तकाचं ताळमेळ लागत नाही असं मला कुठेतरी वाटतं मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता बघा साधारणतः हे झालं म्हशीच्या बाबतीत सांगितलं एवढं 0.25 घ्यायचंय 1 लिटर जास्त घ्यायचंय आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो डुकराच्या वराह म्हणजे डुकराच्या बाबतीत सांगतो डुकराला प्रतिदिन म्हणजे एका दिवसाला वराह म्हणजे एक साधारणतः 24 तास आपल्याकडचा वराह नाही बरं का म्हणजे 24 तास नालीत बसणारा वराह सांगत नाहीये मी 22 ते 25 लिटर पाणी लागतं 22 ते 25 लिटर पाणी याच्यासाठी लागला कशासाठी पिण्यासाठी हे पिणे आणि हे मी याच्यामध्ये काय केलं स्वच्छता टाकली म्हणजे ह्याला धुण्यासाठी वगैरे वगैरे हे सगळे पार्ट याच्यामध्ये मी टाकून दिले तर साधारणतः ह्याला 25 ते 28 लिटर पाणी एका डुकराला लागते साधारणतः मी ऍव्हरेज जर याचं काढलं डुकराला एका दिवसाला किती पाणी लागते तर ऍव्हरेज सरासरी हा शब्द आला तर 40 लिटर पाणी लागेल 40 लिटर किती लागेल 40 लिटर पाणी लागेल हे वराहचं झालं जर मला वाटलं वराह नाही मला कोंबड्या पक्षीचं वाटलं कोंबडी प्राणी नाही हा पक्षी आहे कोंबडी हा पक्षी आहे पक्षी याला मला पाणी पाजायचंय याला पाणी द्यावंच लागेल ना पक्षीला पाणी द्यावंच लागेल ना साधारणतः एक पक्षी 250 मिली पाणी पितय किती 250 मिली एक पक्षी बर का कोंबड्यांना रोज 250 मिली पाणी दिलं पाहिजे आणि त्याच्या वजनाच्या कोंबड्यांमध्ये साधारणतः वजनाच्या म्हणजे शरीराच्या नीट लक्षात द्या कोंबड्यांना पाणी किती लागतं हे आजच वाचलं एवढं जर मुद्दा आलं साधारणतः कोंबडी हा पक्षी दिवसाला किती पाणी पितो किंवा कोंबड्यांना दिवसाला प्रति कोंबड्याला दिवसाला किती पाणी द्यावे असा जर प्रश्न पडला तर काय करणार साधारणतः 55 ते 76 शरीराच्या 55 ते 76% पाणी लागते एवढं पाणी याला लागतं शरीराच्या किती अंड्याचं जर पाहिलं आपण अंड्याचं जर पाहिलं अंड्याच्या वजनाच्या साधारणतः अंड्यात जे काही पाणी आहे त्याच्या अंड्यात 65% पाणी असतं अंड्यात किती 65% पाणी असते हे दोन मुद्दे IMP करा शरीरात एवढं पाणी लागेल कोंबड्याच्या शरीराच्या 55 ते 76% सारखं पाणी पितात बघा कोंबड्या असं डायरेक्ट 2च घोट पिणार आणि डायरेक्ट चोची मारून पिणार प्रतिशत पाणी लागते अंड्यामध्ये 65% पाणी असतं म्हणजे इथं लक्षात 62% भाग असं म्हणू आपण ओके इथपर्यंत प्रतिशत एवढं पाणी असतं कोंबडी पक्षीमध्ये आता याच्यामध्ये हे झालं पाण्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं कोंबड्यांचं या पद्धतीनं संगोपन करणं खूप गरजेचं आहे परंतु कोंबड्या जे आहेत मित्रांनो टेम्परेचरनुसार जनावरांना पाणी सुद्धा द्यावं लागतं आता मी हे असे जे काही चार्ट आहेत मित्रांनो मी ह्या स्वरूपामध्ये तुम्हाला चार्ट देणार कारण की एवढं चार्ट आपण लिहू शकत नाही पण तुम्ही लिहित असताना डायरेक्ट लेक्चर पॉज करायचं आणि मला तुम्हाला सांगतो मी ज्या काही तुम्हाला नोटबुक देणार आहे मित्रांनो तुम्ही जे नोटबुक घेणार आहेत त्या नोटबुक एकतर ब्लँक स्वरूपाचे असाव्यात झेरॉक्सचे पेज घ्या जेवढ्या नोटबुक असं लिहित चला डायरेक्ट लिहित चला आकृती काढा सुटसुटीत लिहित चला कुठलं पुस्तक वाचायची गरज नाही कुठले नोट्स वाचायची गरज नाही तुम्हाला काहीही करायची गरज नाही ओनली वन लेक्चर क्लास आणि नोट्स
कुठलाच काही वापरायची गरज नाही या टेक्निकलच्या बाबतीत तुम्हाला सांगतो. आणि ज्या वेळेस वापरायची गरज भासेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की या गोष्टी तुम्हाला करायच्यात, या गोष्टी तुम्हाला करायच्यात. उदाहरण फॉर एक्झाम्पल बघा, इथं तापमानानुसार आता समजा लहान वासरा आहेत, लहान वासणारा त्याच्या वजन किलो बघा किती पाणी लागणार आहे याच्यामध्ये बघा. मोठी वासरे इथं 20 अंश सेल्सिअस टेम्परेचर, इथं 30 अंश सेल्सिअस टेम्परेचर, इथं 35 अंश सेल्सिअस टेम्परेचर जनावरांना लागणाऱ्या पाण्याची गरज आहे. लक्षात आलं. इथं मोठी जनावरे हा चार्ट आहे, लहान वासरे इथं बघा, लहान वासरांना एवढं लागतं. इथं वजन त्याचं 50 किलो आहे, 100 आहे, 200 किलो आहे, इथं 300 किलो आहे, इथं 400 आहे. 50 किलोला लिटर 3.5 लिटर लागतं दिवसाला. 100 किलोचं असेल तर 12 लिटर लागतं. 200 किलोचं असेल तर 20 लिटर लागतं 20 सेल्सिअसला. 300चा असेल तर 28 लिटर लागतं आणि 400 किलोचं असेल तर 35 लिटर लागतं. आणि 400 ते 500 याच्यामध्ये इथं जवळपास सरासरी ॲव्हरेज आहे, इथं साधारणतः 30 लिटरच्या आसपास इथं पाणी लागतं. इथं कमी कसं झालं असेल, इथं टेम्परेचर नुसार आहे मित्रांनो. इथं लक्षात ठेवा, हे टेम्परेचर मध्ये जी काही मोठी जनावरं आहेत, ही मोठी जनावरं हे टेम्परेचर मध्ये इथं तग धरू शकतात, राहू शकतात. आता इथं बघा, प्रत्येक एक ॲव्हरेज लक्षात ठेवायचं मित्रांनो. 10चा अंश सेल्सिअसचा फरक आहे, किती वाढलंय? 12चं 16 झालंय, 20चं 27 झालंय, 28चं 38 झालंय आणि 35चं 45 झालंय. 35 अंश सेल्सिअस हे लिटर मध्ये आहे, हे पाणी पूर्ण लिटर मध्ये आहे. तुम्हाला इथं मी आज सांगेल, इथं तुम्हाला जर विचारलं तर हे मोठ्या जनावराचं जे एखादं वाक्य विचारू शकतात. अन्यथा इथं परीक्षेमध्ये प्रश्न खूप डीप मध्ये विचारायचा असेल तर, खूप आणि खूप डीप मध्ये विचारायचं असेल तर मी थोडंसं बाजूला होतो, तुम्हाला दिसेल इथपर्यंत. इथं डायरेक्ट पॉज करायचं आणि हे आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं मित्रांनो. आपण एकही घटक हे येतंय का ते येतंय का ते करायचं नाहीये. लक्षात आलं. आपल्याला बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत बघायचंय. 2 लेक्चर मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितल्या, जाती सांगून ह्या सगळ्या गोष्टी सांगून ह्या होत नाहीत. इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा. ओके, करेक्ट आहे ना? इथपर्यंत बघा. आता हे पूर्ण मुद्दा 30 अंश सेल्सिअस टेम्परेचर आहे. हा मुद्दा आपण पाणी जे आहे हे जनावरांच्या साठी किती महत्वाचा घटक आहे. आणि ह्या पाणी आपल्याला जे काही वातावरण आहे, वातावरणापासून सुद्धा जनावरांची आपल्याला सुटका करावी लागते, जनावरांचा आपल्याला संगोपन करावं लागतं. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गोठा खूप महत्वाचा आहे. गोठा लक्षात ठेवा मित्रांनो. एक डोक्यात तुम्हाला आणखी एक सांगतो बरं का. एक गोठा जी आहे, हे गोठ्याचा आणखी तुम्हाला मी सांगतो. गोठा काय आहे? गोठा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मला दुसरे पण कंटेंट घेता आले असते बरं का, पण मी पहिल्यापासून घेतोय. तुमचे डिप्लोमेचे 12 पुस्तक असतील किंवा डिग्रीचे पुस्तक असतील किंवा जी काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची पुस्तकं असतील, त्या सगळ्यांचं एकत्र करून मी तुम्हाला देतोय. जवळजवळ एक साधारणतः 20 ते 25 पुस्तकाचं एक नोट्स तुम्हाला देतोय. फक्त एक काम करायच्यात, आपल्या नोट्स कुणालाही द्यायच्या नाहीत, एक लक्षात ठेवायच्या. लक्षात आलं. त्यामुळं इथं लक्षात ठेवा, आपण पुढचा जो काही पॉइंट आहे, पाण्याचा पॉइंट तुम्हाला समजलं. याच्यामध्ये प्रति जनावराला पाणी किती लागतं, काय आहे, हा सरळ सरळ मुद्दा येऊ शकतो. आणि याच्यामध्ये दुसरं एक तुम्हाला एक सांगेल मी, गोठा काय आहे या गोठ्याचं आपण थोडक्यात बघूया. गोठ्यामध्ये जनावरांचं संगोपन करण्यासाठी गोठ्याची खूप गरज असते. कारण की आज आपण पाहतो भारतामध्ये गोठ्याद्वारे संगोपन, आज ग्रामीण भागामध्ये गोठा आहे, गोठ्याशिवाय संगोपन होतच नाही. प्रत्येक जनावरांना गोठा लागतो. ते गोठा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. पण या गोठा हा जो काही टॉपिक आहे मित्रांनो, या टॉपिकवर मी आज तुम्हाला सांगेल 110% इथं परीक्षेमध्ये प्रश्न असतो. तो प्रश्न कसा असतो, चला आपण या गोठ्याचं पूर्ण प्रकार वगैरे पाहूया आणि याच्यानुसार बघूया. जो काही गोठा आहे हे व गोठ्याचे प्रकार आहेत. हे गोठ्याचे 2 प्रकारामध्ये आपण वर्गीकरण करत असतो मित्रांनो. आता गोठ्याचं 2 प्रकार कोणकोणतं मास्तर, तर गोठ्याचे 2 प्रकार इथं बघा. एक आहे, पहिला जो आहे खुल्ला किंवा मुक्त निवारा पद्धतीचा गोठा. म्हणजे दाव असं काय करायचं, बांधायचंच नाही दाव्याने, ह्याला मोकळं सोडायचं, बाजूनं कटाडे बांधायचे आणि मध्ये सोडून द्यायचं. एक सरळ सिंपल सांगतोय तुम्हाला. आणि दुसरा जे आहे प्रचलित पद्धतीचा गोठा. या गोठ्याला आपल्याकडे दाव्यानी बांधतात, कोणत्या ठिकाणी साखळीनं बांधलं जातं, मग ह्याला बांधूनच ठेवलं जातं. आणि हे बांधून ठेवून हे प्रचलित पद्धतीचा जो काही गोठा आहे, या गोठ्याद्वारे संगोपन करतात. 2 गोष्टी माझ्या इथंच क्लिअर करून घ्या.
हा जो काही खुल्ला किंवा मुक्त निवारा पद्धतीचा गोठा आहे, खुल्ला आणि मुक्त म्हणजेच कुठलंच दावं बांधायचं नाही. ओके, म्हणजे कुठलंच त्याला दोरी बांधायची नाही, साखळी बांधायची नाही, काही करायची नाही. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, दूध काढताना एक पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, दूध काढताना. दुसरं म्हणजे उपचार करताना या दोनच वेळी हे खुला किंवा मुक्त गोट्यापासून त्याला एका बाजूला नेल्या जातात, एका रूम मध्ये नेले जातात आणि दूध काढून किंवा उपचार करून डायरेक्ट वापस आणले जातात मित्रांनो. दुसरी गोष्ट, हा जो काही प्रचलित गोठा आहे, या प्रचलित गोठा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो डायरेक्ट साखळीने बांधले जातात आणि साखळीने किंवा दोरीने बांधून या जनावरांचं संगोपन केलं जातं. निवाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारा हा जो काही गोठा आहे, इथं लक्षात ठेवा, ह्या प्रचलित गोठ्याचे 2 प्रकार पडतात. तुमच्याकडे जनावर किती आहेत, हेड टू हेड अँड टेल टू टेल पद्धत. म्हणजे हेड टू हेड जी काही आहे सिस्टीम किंवा टेल टू टेल सिस्टीम आहे, मराठीत सांगतो, जी काही डोक्याकडे डोके, हेड टू हेड, शेपटीकडे शेपूट म्हणजे टेल टू टेल. आता हेड टू हेड आणि टेल टू टेल म्हणजे तोंडाकडे तोंड आहे आणि शेपटीकडे शेपटी आहे. तोंडाकडे तोंड आहे आणि शेपटीकडे शेपटी आहे. याच्यामध्ये आपण हे काय भानगड आहे याच्यावरती बघून घेऊया. चला बघून घेऊया. आता तुम्हाला सर्वप्रथम मी काय पाहणार आहे, तर सर्वप्रथम मी 1 नंबरचा गोठा पाहणार आहे, खुल्ला किंवा मुक्त निवारा पद्धतीचा गोठा. दिसलं तुम्हाला, खुल्ला किंवा मुक्त निवारा पद्धतीचा गोठा. आता तुम्ही म्हणताल मास्तर वर छप्पर आहे, काय भानगड काय? साधारणतः ह्याची जी काही लांबी आहे, उंची, हाईट जी आहे, हाईट 240 सेंटीमीटर आहे, 240 सेंटीमीटर आहे आणि रुंदी जी आहे 150 सेंटीमीटर आहे जवळपास. ही रुंदी असेल. आता इथं काय केलं जातं मास्तर, ही कोणती पद्धत आहे? याच्यामध्ये हा जो भाग आहे मित्रांनो, हा पूर्ण मोकळा पटांगण आहे. ही जनावरांना जाण्यासाठी हा जो काही भाग आहे ना, हा जनावरांना जाण्यासाठी दरवाजा आहे. परंतु जनावरांना उपचार करायचा आहे, जनावरांचं दूध काढायचं आहे, याच्यासाठी इथं आणलं जातं, याच्यामध्ये आणलं जातं. ही आहे, या पद्धतीला आपण म्हणू शकतो जी काही सर्वप्रथम खुल्ला प्रकारचा जी काही गोठा आहे ही आपण पाहू शकतो. आता बघा, यामध्ये एक लक्षात ठेवा, हा प्रकारचा गोठा तुम्हाला विचारलं जातं कोठे लागू होत नाही किंवा कोठे लागू होतो. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो, किंवा ज्या ठिकाणी खूप जास्त थंडी आहे, त्या ठिकाणी हे गोठा लागू होत नाही, हे गोठा उपयुक्त नसतो. आज आपण पाहतो दोन्ही गोठ्याची जर आपण तुलना केली, एक बंदिस्त आहे आणि दुसरा खुल्ला आहे. बंदिस्त म्हणण्यापेक्षा मी त्याला दुसऱ्या अँगलने जर प्रचलित असं, जर पारंपरिक असं म्हणेल किंवा प्रचलित असा शब्द वापरेल. तुम्हाला प्रचलित येऊ शकतं किंवा उद्या पारंपरिक पण येऊ शकतं. दोन्ही गोठ्याची जर तुलना केली, खुल्ला गोठा आणि ते, तर पंजाब आणि हरियाणा मधले जे काही संशोधक असं दाखवून दिलेत आपल्याला की याच्यामध्ये, या गोठ्यामध्ये मशीनमध्ये दूध उत्पादन जास्त आले या गोठ्यांमध्ये. कारण की त्यांना, मला सांगा, जेलमध्ये राहणारा माणूस आणि बाहेर फिरणारा माणूस याच्यामध्ये फरक आहे का नाही? उदाहरण दुसरं सांगतो, आपल्याकडे भरपूर उदाहरण आहेत मित्रांनो. पशुधन पर्यवेक्षक असणारा पोरगा, आज तुम्ही पाहताय, उदाहरण तुम्ही प्रॅक्टिस करताय भावांनो, तुम्ही पशुधन पर्यवेक्षक आहात आणि दुसरं मास्तर आहे. मास्तर कुठे जाते? जिल्हा परिषद शाळेमध्ये जाते, वापस तिथंच येते. जिल्हा परिषद शाळेत जाते, वापस. पण भाऊ माझा या गावावरून त्या गावात, त्या गावावरून त्या गावात, सगळं जग माझ्या भावाला माहित असतंय. लक्षात आलं? तसंच यामध्ये ह्या जे गायी आहेत, जे काही म्हशी आहेत, हे भरपूर फिरतात, भरपूर ह्यांचा टाइमपास होतोय, ह्यांचं मनोरंजन होतंय. तुम्हाला सांगायचं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या वातावरण असं सुटतंय, त्यांचा व्यायाम होतोय, शरीरदृष्टी ही मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग राहते. हे सगळ्या गोष्टी आहेत. पण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत मित्रांनो. खूप फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. तुम्हाला मी सांगेल की ह्याचा फायदा असा आहे की जनावर जर एखादा आजारी पडत असेल तर लगेच कळतंय, म्हणजे त्याच्या चलण्यावरून कळतंय, त्याच्या बसण्यावरून कळतंय. पण एका ठिकाणी बांधलेला जर असेल त्या गोठ्यामध्ये, तर त्याच्यावर जनावर आजारी आहे का काही ते कळत नाहीये मित्रांनो. हे गोठा मी तर तुम्हाला सांगेल, हा जो काही गोठा आहे
हा जे काही खुल्ला प्रकारचा गोठा आहे हे आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खुल्या प्रकारच्या गोठ्याचा वापर केला जातो। मी तुम्हाला याची एक इमेज आणखी तुम्हाला दाखवेल। हे जे काही खुल्ला प्रकारचा गोठा आहे हा लाकडी गोठा, इथं बघा, इथं दिसते तुम्हाला, हा जो काही ही इमेज आहे बघा, हे पूर्ण खुल्ला आहे आणि पलीकडे बघा एक आपल्याकडे गोठा असा छत्र इथं बांधलेला आहे, याच्यामध्ये गाय वगैरे घेऊन जातात आणि दूध काढतात। आता याच्यामध्ये ही जी पद्धत बघा, हेड टू हेड म्हणजे डोक्याकडे डोके, इकडून पण डोका आहे इकडून पण डोका आहे, मध्ये जागा आहे बघा। इथं बघा टेल टू टेल म्हणजे पायाकडे पाय, इकडून पाय इकडून पाय, हे मधून माणूस फिरायचं, मारलं की पार माणूसच गायब, बरोबर आहे का? पाय सुद्धा मारू शकते, जाळ आणि धूर संकट काढू शकते मित्रांनो। ह्याच्यामुळे एक आयडिया भारी आहे बघा, ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपण मलमूत्र जाण्यासाठी इथं नाली वगैरे तयार आपण करू शकतो मित्रांनो। हे सगळे फायदे आहेत मी तुम्हाला सांगतो। आणि याच्यामध्ये आपण दुसऱ्या प्रकारचा जी काही गोठा मी तुम्हाला सांगेल, साधारण दुसऱ्या प्रकारचा गोठा मी तुम्हाला सांगेल, यामध्ये साधारणतः जो काही दुसऱ्या प्रकारचा गोठा आहे तो म्हणजेच पायाकडे पाय असणारा गोठा। आता हे जे काही प्रचलित गोठा आहे, हे प्रचलित गोठा 2 नंबर, प्रचलित गोठा, ह्या गोठ्याचे आपण 2 प्रकार पाहिले, बरोबर आहे का? आता तुम्हाला सांगायचं म्हणजे गोठ्याला एकाच ठिकाणी आपण या ठिकाणी बंदिस्त पूर्ण बाजूला हा जो गोठा आहे पूर्ण रूम सारखा असणार आहे। आणि ह्या रूम सारखा असून यामध्ये एक गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवायची आहे की रूम सारखा आणि फक्त खिडकी सोडलेली असते। खिडकी काय सोडलेली असते? खिडकी सोडलेली असते, लक्षात आलं? खिडकी सोडलेली असते आणि ह्या खिडकीमधून हवा वगैरे खेळती राहू शकते, इथपर्यंत डोक्यात ठेवायचं। पण ह्याचे लॉस काय आहे ते तुम्हाला सांगतो। ह्याचे लॉस पण आहेत मित्रांनो। यामध्ये जी काही ही गोठा आहे याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती जनावरांमधली कमी होते आणि जी काही विषाणूजन्य रोग आहेत किंवा जीवाणूजन्य रोग असतील किंवा अनेक जे काही रोग आहेत, ह्या रोगांचा प्रादुर्भाव याच्यामध्ये जास्त होत असतो। आणि या गोठ्याचा फायदा एक आहे की तुम्हाला प्रत्येक जनावरांकडे वैयक्तिक लक्ष देता येऊ शकतं। आणि ह्या गोठ्याचे जे काही 2 प्रकार आहेत, ते गोठ्याचे 2 प्रकार तुम्हाला सांगतो, हे गाय आणि म्हशींच्या संख्येवरती अवलंबून असतात। आता या तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे किंवा यामध्ये बघा 16 किंवा त्यापेक्षा, नीट बघा, त्यापेक्षा कमी, हे वाक्य खूप महत्वाचं आहे बरं का। 16 किंवा त्यापेक्षा कमी जनावरे संख्या जर असेल तर त्याला एकेरी पद्धत म्हणतात। एकेरी पद्धतीने हे बांधतात। एकेरी पद्धत काय म्हणतो आपण याला? एकेरी पद्धत असं म्हणू शकतो, एक ओळ पद्धत असं म्हणू शकतो किंवा एकेरी पद्धत असंही म्हणू शकतो। लक्षात आलं? काय म्हणू शकतो? एकेरी किंवा एक ओळ, एक ओळ असा सुद्धा शब्दप्रयोग आपण वापरू शकतो। 12 ते 16 एका ओळीमध्ये किती जनावरे तुम्ही बांधू शकता? किती जनावरे तुम्ही बांधू शकता? ओके, तर किती बांधू शकतो आपण? 16, कमीत कमी 12 ते 16, ज्यामध्ये एक ओळ असते। आणि दुसरं एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे जर जनावरांची संख्या 16 पेक्षा जास्त असेल, 16 पेक्षा जास्त असेल तर त्याला दुहेरी ओळ, दुहेरी ओळ किंवा 2 ओळ असं सुद्धा म्हणू शकतो। म्हणजे 2 ओळीमध्ये आपण इथं बांधू शकतो। हे महत्वाचा मुद्दा तुम्ही डोक्यात ठेवायचा आहे। म्हणजे 16 पेक्षा जास्त जनावर असतील तर तुम्ही 2 ओळीमध्ये बांधा आणि 16 पेक्षा जर कमी जनावरे तुमच्याकडे असतील तर एका ओळीमध्ये तुम्ही बांधू शकता। आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे एक आहे तोंडाकडे तोंड पद्धतीने तुम्ही बांधू शकता। एक पहिली पद्धत आहे तोंडाकडे तोंड, ही पद्धत आहे। तोंडाकडे तोंड म्हणजे ह्याला हेड टू हेड म्हणतो बरं का, कपाळाकडे कपाळ, हेड टू हेड ही पद्धत म्हणतो। मग ही जी काही हेड टू हेड आहे याच्यामध्ये तुम्ही तोंडाकडे तोंड 50 जनावरे, हे कुठं वाचलं नाही, तुम्ही बांधू शकतो। ती जनावरे बांधू शकतो आपण याच्यामध्ये हेड टू हेड पद्धतीने 50 जनावरे आपण याच्यामध्ये बांधू शकतो। परंतु एक प्रॉब्लेम आहे, रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो। कारण काय? कारण की तोंडाकडे तोंड जर असेल, तोंडाकडे
तोंड जर असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, कारण की रोग जी काही आहे हे विषाणूजन्य जर असेल तर ह्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागतं. पण या पद्धतीने तुम्हाला सांगेल, गोठा जे आहे साधारणतः गोठ्याची लांबी रुंदी किती पाहिजे, साधारणतः 31 बाय किती पाहिजे, 31 बाय 16.6 चौरस मीटर. तोंडाकडे तोंड या गोट्याचा आकार किती आहे, तोंडाकडे तोंड या गोठ्याचा आकार किती आहे, 16 नाही 16 जास्त होईल, 31 10.36 माफ करा 10.36 बरं का, 10.36 असं मी तुम्हाला सांगेल. हे आहे रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. 50 जनावरे याच्यामध्ये बांधू शकतो. तोंडाकडे तोंड, यालाच हेड टू हेड पद्धत म्हटलं जातं. यामध्ये तुम्ही पाहायचं असेल तर इथं पाहू शकता. इथं याच्यामध्ये माझ्याकडे इमेज आहे, या इमेजचा वापर करून आपण इथं हे बघा, इथं पाहू शकता हेड टू हेड. हे बघा, एका लाईन मध्ये तुम्ही 50 जनावरे बांधू शकता. हे 50 जनावरे अशा पद्धतीनं तुम्ही या पद्धतीने ऍडजस्टमेंट करू शकता. याच्या पाठीमागं बघा हेड टू हेड जे आहेत याच्या हे आहे टेल टू टेल म्हणायचे ह्याला. पायाकडे पाय आहे, हे पायाकडे पाय म्हणजे मलमूत्र वगैरे हे तिन्ही इमेज आहे. डोक्याकडे डोके, पायाकडे पाय आणि इथं ओपन पेस मध्ये सोडलेला म्हणजे पटांगणामध्ये सोडलेला हा जो काही गोठा आहे, तिन्ही तुम्हाला मी सांगितलेला आहे. उदाहरण फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी सांगतो. दुसरा एक महत्वाचा मुद्दा घेतो मी, एक सेफ्टीकडे सेफ्टी. 2 नंबर काय आहे, सेफ्टीकडे शेफ्टी. शेफ्टी म्हणजे पायाकडे पाय बरं का, शेफ्टीकडे शेफ्टी, डायरेक्ट शेफ्टीकडे शेफ्टी आपण करू शकतो. यामध्ये 31 बाय 10.45 चौरस मीटर लांबीचा गोठा घ्यायचा आहे. 31 बाय 10.45 चौरस मीटर लांबीचा गोठा घ्यायचा आहे. आणि या गोठ्यांमध्ये तुम्हाला सांगतो, एक साधारणतः एका या लाईन मध्ये जास्तीत जास्त 28 जनावरे बांधू शकतो. मला याच्यात एकच सांगायचंय, हे 28 आणि 50 मुद्दा डोक्यात ठेवा. हेड डोक्याकडे डोके पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त 50 जनावरे बांधू शकता आणि शेफ्टीकडे शेफ्टी किंवा पायाकडे पाय या पद्धतीने तुम्ही 28 जनावरे बांधू शकता. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक जनावराला जागा किती लागते याच्यावरती अवलंबून असतं. प्रत्येक जनावराला जागा ही वेगवेगळी लागते मित्रांनो. उदाहरण जर तुम्हाला मी सांगितलं, मी जागेचं तुम्हाला चार्ट इथं घेतलेला आहे आणि या जागेवरती मागच्या पशुधन पर्यवेक्षक मध्ये इथं प्रश्न होता. आता इंग्रजी जर तुम्हाला कळणार नाहीये, आता जे कॅल्विस म्हणजे लहान वासर जे आहेत, वासरांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतोय. ओके, लक्षात आलं. वासरांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतोय. इथं एक मुद्दा क्लिअर करतो तुमचा. तुम्हाला काय असतं माहितीये का, कधी कधी स्क्वेअर फूट मध्ये विचारलं जातं. स्क्वेअर फूट म्हणजे चौरस फूट बरं का मित्रांनो, चौरस फूट. इथं हा चार्ट जो आहे हा चौरस फूट मध्ये आहे आणि हा जो चार्ट आहे हा चौरस मीटरची जागा आहे. चौरस मीटर मध्ये म्हणजे एखाद्या जनावराला किती जागा लागते. जर प्रश्न वेगळ्या स्वरूपात आला तर हे मास्तरने आम्हाला हे शिकवलंच नाही, मास्तरकडे बघतोच असं जर झालं तर मग अवघड आहे. इथं जर विचारलं ही कॅल्विस म्हणजे वासर बरं का, 0 ते 3 महिन्याचे वासरे, मराठीत लिहितो बाबा वासरे, ह्याला वासरे म्हणतात. हे पण वासरेच आहेत. वासरे जे आहेत यांचं वय जर 0 ते 3 मंथचं असेल तर त्याला जागा लागते 10.66 स्क्वेअर फूट म्हणजे चौरस फूट बरं का. फूट मध्ये घेतलंय, इथं मीटर मध्ये घेतलंय. हे डिफरन्स आहे. इथं बघा, इथं 3 ते 6 महिन्याचा जर वासुर असेल तर त्याला 10.66 ते 21.53 चौरस फूट जागा लागते. आणि जर इथं 6 ते 12 महिन्याचा असेल तर 21.53 चौरस फूट जागा लागते. आणि इथं काऊज म्हणजे गाय जी आहे, प्रति गायींना 37.67 साधारणतः जागा लागते. म्हशींना गायींना जागा किती लागते रे, 37.67. व्हेरी आयएमपी. आणि बफेलोज म्हणजे याला किती लागते, बफेलोजला किती लागते, 43.8
5 चौरस फूट, हे दोन्ही परीक्षेला प्रश्न पडलेले आहेत, 1 आणि 2 हे चौरस फुटामध्ये. आणि हे जे काही तुम्ही वळू आहे, वळू बैल, पैदाशी बैल, वळू म्हणतात, बिडिंग बुल्स. ओके, वळू, हे जे वळू आहे या वळूला किती लागते? 129.17 चौरस फूट जागा लागते. हे फूट मध्ये आहे. आता मास्तर हे किती सोपं आहे हो, चौरस मीटर मध्ये आहे. आता एक भानगड आहे मास्तर, आता इथं गाय तुम्ही घेतलात, इथं गाय किती दिले? 3.5 चौरस मीटर दिले. मोबाईलवर लगेच टाकायचं, 3.5 चौरस मीटर म्हणजे किती चौरस फूट, बरं का? तर इथं 3.5 चौरस मीटर म्हणजे इथं 37 पॉइंट समथिंग असं येणार तुमच्या मोबाईलवरचं उत्तर चौरस फुटामध्ये. हे एकक आहे, हे एकक बदललं की उत्तर बदललं, बरं का दादांनो. पण हे जे काही प्रश्न आहेत हे पाठच करावं लागतं, मी तुम्हाला सांगतो. पाठच नाही जर परीक्षेमध्ये आलं तर मला सांगायचं मित्रांनो, याच्यावर प्रश्न नाही आला तर मी तुम्हाला सांगतो यामध्ये परीक्षा मी तुम्हाला सांगतो होऊ शकत नाही, याच्याशिवाय होऊ शकत नाही. याच्यात एक तरी क्वेश्चन येणार. गाय, इथं म्हैस आहे, म्हैसीला किती लागते? 4 लागते, 4 चौरस मीटर. वळू म्हणजे आताच इथं हे बघा, बुल्स, बिडिंग बुल्स म्हणजे पैदासाठी वळू वापरतो ते 129.17, वळूला 12 लागते, 12. ओके, साधारणतः बरोबर आहे का? 12 साधारणतः. एक बैल 3.5, गाभण जनावरे 12, मोठी वासरं, लहान वासरे, इथं बघा मोठी वासरे, लहान वासरे इथं दिलेलं आहे. म्हणजे एक वाक्य नीट तुम्हाला लक्षात येतंय का? लहान वासरे इथं बघा किती दिलंय? 10.66 म्हणजे 1 चौरस मीटर अवरेज सरासरी, बरं का? 1 चौरस मीटर म्हणजे 10 चौरस फूट अवरेज सरासरी, बरं का? सरासरी अवरेज मध्ये हे चार्ट तुमच्या वहीमध्ये पाहिजे. बघा, स्क्रीनशॉट तर निघत नाही, पॉज कर आणि लिहून घे. स्क्रीनशॉट निघत नाही दाद्या, काय करणार आता सिस्टीमच ती ऑनलाईनची. स्क्रीनशॉट निघाला असतं तर कुणी बी काही बी केलं असतं की दाद्या, बरोबर आहे का भावा? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं आहे आणि हे जे आहे हे मुद्दे तुम्हाला डोक्यात ठेवायचे मित्रांनो. अशा पद्धतीनं ही जी काही गोठा आहे आणि हे गोठ्याचं जे काही बांधकाम वगैरे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करूया. यामध्ये जमीन असेल, आता बस झालं, एक डेमो लेक्चर त्यांना दिलं, दुनियाचं झालं भारी. आता डेमो लेक्चर हे सगळ्यांना ओपन लेक्चर राहतं, ऍपमध्ये पण राहतं. पण हे जे आपण सिलेबसला आपण ह्याच पद्धतीनं सुरुवात केले, बरं का? तुम्ही म्हणत असाल की मास्तरनी कुठलं तरी कंटेंट, म्हणजे काही करतात, काही लोक असं करतात, तुम्हाला सांगतो की जे खूप भारी घटक आहे म्हणजे त्याला पार मसाला मिरचू लावून त्याला हे करतात, कुठलं एक कंटेंट उचलून आपण डेमो लेक्चर देतात. आपलं तसं नसतं. आपण डायरेक्टली कंटेंट सिलेबसला सुरुवात केली, एका विषयाला सुरुवात केली आहे, तो विषय मी सुरुवातीपासून घेतलाय आणि त्याच्याच नोट्स आता तुम्हाला काढायच्यात आणि तुम्हाला लिहायचं आहे. लक्षात आलं? हे तुम्हाला मी देऊ शकतो मित्रांनो, हे तुम्हाला मी देऊ शकतो. पण तुमचं कसं आहे, तुम्ही फक्त इकडं तिकडं शेअर करू नका, लक्षात ठेवा. ओके, हे तुम्हाला मी देऊ शकतो, तुम्ही इकडं तिकडं शेअर करायचं नाही, करेक्ट ना? हे जर तुम्ही इकडं तिकडं दिलात की जाळ आणि धूर संगट निघालं, तुम्हाला हे लेक्चर बघून सोपं जातं पीपीटी वरती वगैरे काम करायला. हे डायरेक्ट तुम्ही स्कॅन करायचं, हे फोटो काढून घ्यायचं, लक्षात आलं? आणि स्कॅन करून तुम्ही डायरेक्टली तुम्ही घेऊ शकता, लक्षात आलं? त्याच्यामुळं हे मी तुम्हाला देईल, एक पहिलं जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. स्कॅनर येतो या ठिकाणी एक, आणि स्कॅनर तुम्ही स्कॅन केलं मोबाईल घेऊन की तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये हे ओपन होते पीडीएफ. आज काय काय झालं आणि काय काय नाही झालं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातात मित्रांनो, लक्षात आलं? हे बघा, हे स्कॅनर आहे, हे स्कॅनर स्कॅन करायचं, बरं का? तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करायचं, ही सगळी पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये जशाच तशी येते, लक्षात आलं? ही एक आहे. आणि जर तुम्हाला आता बी जरी आवडलं असेल मित्रांनो आपलं लेक्चर, तर तुम्ही कृपया आपलं लेक्चर बॅच घ्या, आयुष्याचं कल्याण होईल मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो सगळा सिलेबस कट टू कट घेण्याचा प्रयत्न करतो. हे ॲप आहे, प्ले स्टोर मधून घ्या. आणि नवीन असाल तर हे आपलं जे यूट्यूब आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आपल्या मित्रांना सांगा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे लेक्चर पोहोचवा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला याचा फायदा नक्की होईल, एवढंच मी सांगेल. आणि सगळ्यांना बेस्ट लक देईल. उद्यापासून आपले लेक्चर कंटिन्यू होईल, आजपासूनच चालू झाले आपले लेक्चर, सगळे लेक्चर आपले
चालू झालेले आहेत. इथपर्यंत आपण थांबूया. ओके, टेलिग्राम वगैरे जॉईन करून घ्या. ओके, बाय बाय. ओके, शुभरात्री. जय महाराष्ट्र.